ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, पु ल देशपांडे लिखित एका भन्नाट विनोदी कथेचं कथन करतीये. शीर्षक आहे बोलावे आणि बोलू द्यावे. बोलणारा प्राणी ही माणसाची मला सर्वात आवडणारी व्याख्या आहे. आपल्या मनातला राग, लोभ, आशा, आकांक्षा, जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव हे सारे बोलून दाखवल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या माणसाच्या मूळ प्रवृत्तीचं साऱ्या अक्कलांचा उगम आहे. दुर्दैवाने तो मुका असला तर खुणांनी बोलतो, रंगरेषांच्या साहाय्याने बोलतो, नादातून बोलतो, हावभावांनी बोलतो. कधी कधी जेव्हा त्याला असे वाटते की कुणालाही काहीही सांगू नये, कुणाशी बोलू नये, अगदी त्यावेळी सुद्धा हल्ली मला कुणाकुणाशी बोलू नये असे वाटते, हे तो 10 जणांना बोलून दाखवतो. जगण्यात अर्थ नाही हे बोलून दाखवतो. जगण्यातच अर्थ आहे हे बोलून दाखवतो. तो स्वतःविषयी बोलतो, दुसऱ्यांविषयी बोलतो, खरे बोलतो, खोटे बोलतो, वर्तमान, भूत, भविष्य ह्या तिन्ही काळांविषयी बोलतो. म्हणूनच कुणाला तरी काहीतरी सांगावेसे वाटणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मग ते तोंडाने बोलून सांगो की लेखणीच्या साह्याने कागदावर बोलून सांगो. जीवनात कुणापासून दुरावल्याचे दुःख काय करणार, तिथे बोलणेच संपले अशा उद्गारांनीच तो व्यक्त करतो. मरण म्हणजे तरी काय, बोलणे संपणे. मला स्वतःला अबोल माणसाचे भारी भय वाटते. निर्मळ मनाची माणसे भरपूर बोलतात. कमी बोलणे हे मुत्सद्दीपणाचे लक्षण मानले जाते. ते खरेही असेल. धूर्त माणसे कमी बोलतात आणि मूर्ख माणसे जरा अधिक बोलतात, हेही खोटे नाही. काही माणसे दिवसभर नळ गळल्यासारखी बोलतात. काही उगीचच तार सप्तकात बोलतात. अति सर्वत्र वर्जयेत. तेव्हा असल्या अतिचा विचार करायचे कारण नाही, पण गप्पांच्या अड्ड्यात मोकळेपणानं भाग घेणारा माणूस माझ्या दृष्टीने तरी निरोगी असतो. अड्डा म्हटला की तिथे थट्टा मस्करी, गैरहजर असलेल्या माणसांची निंदा चालायचीच. फक्त त्या निंदेमागे त्या गैरहजर माणसाला माणसातून उठवण्याचा हेतू नसावा. टीकेत तसे काही वाईटच असते असे मानायचे कारण नाही. तसे आपण सर्वच थोड्याफार प्रमाणात टीकाकार असतोच. आपले संबंध दिवसाचे बोलणे जर ध्वनिमुद्रित केले तर त्यात आपण टीकाकाराचीच भूमिका अधिक वेळ बजावित असल्याचे दिसेल. अगदी साध्या सुध्या जेवणाची तारीफ करताना सुद्धा, स्वतःच्या कुटुंबाने केलेल्या कांदे बटाट्याच्या रश्श्याची तारीफ करताना देखील, नाहीतर त्या दिवशी त्या कुलकर्ण्यांच्या बायकोने केलेला रस्सा, तो काय रस्सा होता, कांदे बटाट्याचा लगदा, अशा टीकेची पुरवणी जोडल्याखेरीज त्या साध्या पावतीची स्टॅम्प्ड रिसीट होत नाही. बोलण्याच्या पद्धतीचा स्वभावाशी आणि एकूण वागण्याशीही फार जवळचा संबंध असतो. बेतास बात किंवा टापटिपीने बोलणारी माणसे पोशाखात सुद्धा टापटीप असतात. अघळपघळ बोलणारी माणसे कडक इस्त्रीबाज नसतात.
रॅ रॅ बोलणारी माणसे कामातही रॅ रॅ असतात, तर तुटक बोलणारी स्वभावानेच तुटक असतात. काही माणसे ठराविक मंडळीतच खुलतात. जरा कोणी अपरिचित माणूस आला की गप्प. असल्या माणसाच्या जेवण्या खाण्यापासून ते कपड्यांपर्यंतच्या आवडीनिवडी ठरलेल्या आहेत हे ओळखावे. त्यांना वांगे आवडत नसले तर ते उपाशी उठतील. या उलट कुठल्याही कंपूत रमणारा माणूस कुठल्याही पद्धतीच्या भोजनाचाही मस्त आस्वाद घेणारा असतो. असल्या माणसांना बोलायला कुणीही चालते. बोलायला चालते म्हणण्यापेक्षा ऐकायला कुणीही असले तरी चालते. काही माणसे मात्र बोलायचा हक्क फक्त आपल्यालाच आहे असे समजून बोलत असतात. विशेषतः राजकारणातील आणि साहित्यातील. त्यातून त्यांच्या पुढे मायक्रोफोन असला तर हा व्यवहार दुतर्फी करायची सोयच नसते. संघटित प्रयत्नांनीच ते बोलणे थांबवता आले तरच त्यातून सुटका असते. परिसंवाद नावाच्या प्रकारात तर असले वक्ते का आणतात? अशाच एका परिसंवादात एक साहित्यिक विदुषी बोलायला उभ्या राहिल्या. त्यांनी पुस्तके वगैरे लिहिलेली नाहीत, पण साहित्य संमेलनांना नियमितपणे वर्षानुवर्षे उपस्थित राहिल्यामुळे साहित्यिक. प्रत्येक वक्त्याला फक्त 10 मिनिटांचाच अवधी देण्यात आल्याचा मंत्र अध्यक्षांनी दिला होता. बाईंनी सुरुवात केली आणि त्या आवरेच नात. 15 मिनिटांनंतर अध्यक्षांनी घंटा वाजवली. बाईंनी ढीम लागू दिली नाही, कारण तोपर्यंत त्या इतक्या थोड्या वेळात हा विषय मांडणे शक्य नाही, तरी मी आता मुख्य विषयाकडे वळते इथपर्यंतच आल्या होत्या. 25 मिनिटांनंतर अध्यक्षांनी पुन्हा घंटा वाजवली. हा उगीच घंटा वाजवण्याचा कसला भलता नाद लागलाय अशा चेहऱ्याने अध्यक्षांकडे पाहून बाईंनी आजच्या समाजात स्त्रियांची कशी मुस्कटदाबी होत आहे हा मुद्दा खुलवायला घेतला. काही वेळाने अध्यक्षांनी पुन्हा घंटा वाजवल्यानंतर बाईंनी त्यांच्या पुढील घंटा स्वतः घेतली आणि आपले भाषण चालू ठेवले. पुरुषांपेक्षा बायका अधिक बोलतात हा बायकांवर अकारण केलेला आरोप आहे. वास्तविक बायका अधिक बोलत नसून कमी ऐकतात एवढेच. त्यातून असलीच जर एखादी फार बोलणारी बायको, तर तिला गप्प करण्याचा एक रामबाण इलाज आमच्या एका अनुभवी मित्राने शोधून काढला आहे. शेजारच्या सरलाबाईंनी एकमेला वाटीभर पीठ द्यायला किती खळखळ केली. अशा सारख्या प्रापंचिक विषयावर भाष्य सुरू झाले की आमचा मित्र एकदम आंतरराष्ट्रीय राजकारणात शिरून दक्षिण रोडेशियातलं कळलं का तुला असा प्रश्न टाकून वंशद्वेष किंवा इजिप्त इस्रायल संबंध यात शिरतो. त्यामुळे वाटीभर डाळीचा इशू क्षुद्र होऊन जातो. गरजूंनी हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण कळायला हवे असे नाही. ब्रह्ममायेसारखे ते अगम्य कोडे आहे. म्हणूनच ब्रह्ममायेवर कुठलेही अखंड त्रिखंडानंद जसे मनाला येईल ते बोलतात, तसे आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलावे. आंतरराष्ट्रीय राजकारण, ब्रह्मज्ञान आणि भूताटकी या विषयांवर काहीही बोलले तरी खपते. पण ते काही का असेना, पण माणसाने बोलावे. गडकरींची शिवांगी तिच्या रायाजीला म्हणते, राया, मनात असेल ते बोल, मनात नसेल ते बोल. वरपांगी मोठे भाबडे, पण जरा अधिक न्याहाळून पाहिले तर तसे फार खोल वाक्य आहे. मनात असेल ते बोलण्याचे धैर्य नसते
म्हणून तर मनात नसलेले बोलावे लागते. व्यवहारात मात्र मनात असेल ते न बोलण्याच्या चातुर्यालाच महत्त्व असते. मुक्काम हलविण्याची चिन्हे न दाखवणाऱ्या पाहुण्याला आता तुम्ही इथून तळ उठवावा म्हणायचे धैर्य असलेले नरकेसरी ह्या जगात किती सापडतील. मनात नसेल तेच बोलायची सक्ती माणसावर संस्कृतीने किंवा सभ्यतेने केलेली असते. आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातील आपण पात्र आहोत. इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही. कुठल्या अज्ञात नाटककाराने ह्या रंगभूमीवर आपल्याला ढकललेले आहे त्याचा थांगपत्ता अजूनही कुणाला लागलेला नाही. आणि एकदा एंट्री घेतल्यावर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. न बोलून सांगता कुणाला अशी अवस्था आहे. राजशाही काळात राजा बोले दळ हाले अशी अवस्था होती. लोकशाहीच्या काळात तर लोकांनीच बोलले पाहिजे. आता तलवारीच्या पट्ट्याची जागा जिभेच्या पट्ट्याने घेतली आहे. इथे न बोलणाऱ्यापेक्षा बोलून बाजी मारणारा मोठा. मात्र ह्या आपल्या बोलण्याच्या कलेच्या अभ्यासात न बोलण्याची कला सुद्धा आत्मसात करावी लागते. नाहीतर न बोलून मिळालेली सत्ता बोलून घालवली असेही होते. कला म्हटल्यावर बोलण्याच्या कलेलाही इतर कलांचे नियम आलेच. कला ही प्रत्यक्ष प्रकट करण्या इतकीच ती दडवण्यातूनही प्रकट होत असते. कधी कधी भानगडीच्या राजकीय परिस्थितीत नेत्यांच्या वक्तृत्वापेक्षा त्यांचे मौन अधिक बोलके असते. गाणे किती गावे याबरोबरच ते कधी संपवावे हेही उत्तम गायकाला कळणे आवश्यक असते. आणि बोलण्याप्रमाणेच लिहिणाऱ्यालाही लिहिणे संपवावे कधी हे कळायला हवे. म्हणून हे बोलण्याबद्दलचे लिहिणे विंदा करंदीकरांच्या कवितेतल्या ओळीत थोडंफार फेरफार करून संपवताना एवढेच म्हणेन की बोलणाऱ्याने बोलत जावे, ऐकणाऱ्याने ऐकत जावे, बोलणाऱ्याने कधी कधी ऐकणाऱ्याचे कान घ्यावे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.